स्टेट बोर्ड एक्झामिनेशन असेल किंवा नीट JEE या केंद्रीय परीक्षा असतील किंवा MST CET सारखी स्टेट लेवलची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांना अतिशय महत्वाचा असणारा चॅप्टर आज आपण सुरू करणार आहोत. या चॅप्टरचा बेस तसा नवीन नाहीये, तुम्हाला त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. आज आपण फक्त काय करणार आहोत, सुरुवातीला त्याचं रिव्हिजन घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी पासून पिरियडिक टेबल अभ्यासलेला आहे. मला वाटतं पिरियडिक टेबल याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला आहे. पिरियडिक टेबल तर हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल असणार आहे, दिस मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ in all 18 vertical columns, 18 vertical columns and 7 horizontal rows. बरोबर आहे. म्हणजे हे जे वर्टिकल कॉलम्स असणारे आहेत, these vertical columns are called groups and horizontal rows are called periods. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे आपण जर गेलो तर व्हॉट इज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ ग्रुप, व्हॉट इट इंडिकेट्स. पिरियड आणि ग्रुप काय दर्शवितं, तर ग्रुप जे असणार आहे इट इंडिकेट्स द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स means the electrons which are present in the outermost shell. व्हॅलन्स शेल जो असणार आहे तो शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि पिरियड इंडिकेट्स द नंबर ऑफ शेल्स, that is the principal quantum number. n is equal to 1 2 3 up to 7. म्हणजे नंबर ऑफ शेल्स अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाच्या भोवती ज्या रिंग्स आपण दाखवतो, ऑर्बिट्स ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इंडिकेट्स ऑर रिप्रेझेंट द मेन एनर्जी लेवल. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. आता इथं आपण बघूया की 18 वर्टिकल कॉलम्स कॉल्ड ग्रुप्स. म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की ग्रुप 1 पासून, ग्रुप 1 पासून जर सुरुवात केली तर 1 2 then comes 3 to 12 and 13 to 18. म्हणजे 1 पासून 18 पर्यंत या पद्धतीनं साधारणपणे आपल्याला वाढता येते. ग्रुप 1 एलिमेंट जे असणारे आहेत, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप 1 of the periodic table are called alkali metals. बरोबर आहे. त्यानंतर elements belonging to the group 2 are called alkaline earth metals. Alkaline earth metals. म्हणजे थोडक्यामध्ये these are s block elements. Because the last electron called a differentiating electron enters s orbital. म्हणजे जो शेवटचा इलेक्ट्रॉन असणार आहे की ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त असणार आहे, तो इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये येतो तो त्या ब्लॉकचा एलिमेंट असणारा आहे. म्हणजे ग्रुप 1 and 2 आर कॉल्ड s ब्लॉक एलिमेंट्स. आता इथं ग्रुप 3 to 12, 3 पासून 12 पर्यंत जे काही सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये असणारे आहेत, these elements are called transition elements. Transition elements. And the elements which include from group 13 to 18 are called p block elements. जे इतर ट्रान्झिशन एलिमेंट जे असणारे आहेत, they are called d block elements. Transition means they show the properties intermediate between
the properties of these elements are intermediate between S block and P block elements. मला वाटतंय you learn in standard 11th काय अभ्यासलेलं आहे तर elements of group 1 and 2. Also you learn the elements of group 13, 14 and 15. इतका अभ्यास तर तुमचा निश्चित 11th स्टँडर्डला झालेला आहे. नाउ यू आर स्टडिंग इन 12th स्टँडर्ड आणि त्यामुळे त्याच्या पुढचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप्स 16, 17 and 18. आता विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक जर आपण पाहिलं तर त्या टेक्स्टबुक मध्ये जी मांडणी केलेली आहे ती मांडणी अशा पद्धतीची आहे की तिन्ही ग्रुपच्या प्रॉपर्टी ज्या अभ्यासलेल्या आहेत त्या एकत्र आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. सो अवॉइड दिस कन्फ्युजन आपण काय करतोय तर आपण स्वतंत्रपणे ग्रुप 16 आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. म्हणजे इथं ग्रुप 16 चा आपण सुरुवातीला विचार करणार आहोत आणि त्यानंतर मग 17, 18 या पद्धतीने जर आपण गेलो तर त्याचा फायदा एक असा होणार आहे की डिटेल तो ग्रुप तुम्हाला कळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला कंपॅरिझन करताना फारशी अडचण येणार नाही. नाउ विल डिस्कस द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16. आपल्याला माहित आहे की एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 फर्स्ट इज अ ऑक्सिजन, सेकंड सल्फर, थर्ड सेलेनियम, फोर्थ टेलुरियम, fifth polonium and sixth is a livermorium. अशा पद्धतीने असणार आहे. ऑक्सिजन is the first element and therefore this group is known as a oxygen family. याला ऑक्सिजन फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी whenever across the word oxygen family means under oxygen family these 6 elements are included. Now out of these elements oxygen is a non-metal, sulfur is also non-metal because P block elements are generally consist of metals, non-metals, metalloids. Selenium and tellurium essentially both are non-metals but they show some metallic character up to some extent. And polonium is a pure metal. आता याच्यामध्ये most of the metal ores of these elements found in the form of oxides and sulfides. Means these elements are ore forming. These elements are ore forming and hence called chalcogens. Chalcogens, the meaning of chalcogens is a ore forming. म्हणजे इथं ही गोष्ट लक्षात ठेवणं ऑक्सिजन फॅमिली किंवा चाल्कोजन्स त्यांना असं म्हटलं जातं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता ऑक्सिजन जो असणार आहे ऑक्सिजन दिस इज व्हेरी किंवा इट इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन अर्थ. Without oxygen there is no life because it is essential for a living organism and it has a great importance in the respiration as well as in the combustion. म्हणजे respiration जे आपण श्वास घेतो तिथं ऑक्सिजनच आपण घेतो आणि कंबशन साठी सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते. म्हणजे याचं महत्व हे जास्त असणार आहे.
sulfur is the next most abundant element on earth. It exists in free as well as combined form. फ्री फॉर्म मध्ये सर्वसाधारणपणे व्होल्कॅनिक रिजन मध्ये तो आपल्याला जास्त पाहायला मिळतो, परंतु तो नेहमी जो असणार आहे तो त्याचे जे कंबाइंड फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो जास्त पाहायला मिळेल. सल्फर जो कंबाइंड फॉर्म मध्ये असणार आहे तो सल्फेटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. उदाहरणार्थ द्यायचा असेल तर कॅल्शियम सल्फेट twice of H2O, this is nothing but gypsum, किंवा सेकंड MgSO4 7H2O, this is gypsum, बरोबर आहे. किंवा सल्फाइडच्या स्वरूपामध्ये असणारे आहेत झिंक सल्फाइड. झिंक सल्फाइड जो असणार आहे तो त्याला झिंक ब्लेंड किंवा झिंक च ते ओर असणार आहे, किंवा PbS गॅलेना लीड सल्फाइड असणार आहे, झिंक सल्फाइड असणार आहे, किंवा CuFeS2, दिस इज नथिंग बट कॉपर पायराइट. आयर्न त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं किंवा कॉपर पण त्याच्यामध्ये असणारा आहे. म्हणजे यांचा ऑकरन्स म्हणजे दीज आर द इम्पॉर्टंट ओव्हर्स. म्हणजे ही जी काही केमिकल कंपाऊंड्स असणारी आहेत ती सल्फरची सल्फेट आणि सल्फाइड स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावरही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा हा जर भाग आपण पाहिला तर यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. नाउ विल डिस्कस द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इथं तुम्हाला माहित आहे की what is the general electronic configuration of P block. तर ते काय असणार आहे? NS2Np126. म्हणजे S orbital is completely filled and in P orbital there is a successive addition of 1 electron. म्हणजे P orbital मध्ये 1 पासून 6 पर्यंत इलेक्ट्रॉन्स हे ऍड होतात. म्हणजे P orbital can accommodate maximum of 6 electrons, not more than that. हे तुम्हाला माहित असणार आहे. This is the general electronic configuration for the P block elements, that is group 13 to group 18 पर्यंत असणार आहे. There is a one exception, एक exception त्यामध्ये असणार आहे. But now we are discussing or focusing on only group 16. So what is the electronic configuration of general electronic configuration of group 16? तर ते काय असणार आहे? NS2Np4 NS2Np4 का 13 असेल तर 1 14 15 16 या पद्धतीने जर गेलो तर NS2Np4 असणार आहे. मग NS2Np4 जर आपण पाहिलं तर S orbital is a completely filled आणि P orbital जे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की NPX NPY NPZ
1 2 3 अकॉर्डिंग टू अबोव प्रिन्सिपल. फोर्थ इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो अँटी पॅरलल स्पिन मध्ये इंटर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सो दिस ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड. सो आउट ऑफ 3p orbitals, 1p orbital has paired electrons and there are 2 unpaired electrons. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन व्हाईल स्टडीइंग. तुम्हाला माहित आहे की फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील ह्या गोष्टी यावर आपण बऱ्याचशा एक्सप्लेन करू शकतो. हे तुम्हाला माहित असावं. म्हणजे इथं लास्ट इलेक्ट्रॉन called the differentiating electron enters the p orbital and hence the elements of group 16 are p block elements असं म्हटलं. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला जर काढायचं असेल तर इलेमेंट आपण इथं विचारात घेऊया. इलेमेंट, atomic number, electronic configuration आणि शेवटी फार तर कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. एलिमेंट आपण समजा ऑक्सिजन घेतला, त्यानंतर सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पुढे त्या पद्धतीने जर गेलो आपण तर इथं तुम्हाला माहित आहे आता इथं ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर असणार आहे 8, सल्फर 16, त्यामध्ये तुम्ही 18 ऍड केलं तर किती येणार आहे 34. पुन्हा 18 ऍड जर केलं तर 52 या पद्धतीने असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही काढलं तर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की 2 6. पुन्हा तुम्ही ते इलेक्ट्रॉन्स व्हेरियस ऑर्बिटल्स किंवा सबशेल मध्ये भरू शकता. 2 6 इथं 2 8 6 बरोबर आहे. इथं 2 8 18 6 आणि इथं असणार आहे 2 8 18 18 6. आता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बघा तर नीट थोडं लक्ष द्या. दिस इज द न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल बरोबर आहे. आता इथं जे असणार आहे हा लास्ट शेल, दिस इज कॉल्ड आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेल also known as a ultimate shell असंही म्हटलं जातं. आउटर मोस्ट शेल और अल्टिमेट सेल म्हणजे या सेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत, ही सगळे इलेक्ट्रॉन जे असणारे आहेत ते इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून कन्सिडर केले जाते. हे आउटर मोस्ट शेल असणार आहे. आता त्याच्या आतल्या बाजूला जे असणार आहे त्याला दिस सेल इज नोन ॲज अ पेनअल्टिमेट शेल. म्हणजे आउटर मोस्ट शेल किंवा अल्टिमेट शेलच्या अगोदरचं इनर त्याच्या आतल्या बाजूचा म्हणजे पुन्हा एक इथं जो पाहायला मिळतोय तो अँटी पेनल्टिमेट. अँटी पेनल्टिमेट म्हणजे लास्ट बट 2. दिस इज लास्ट बट 1 and this is last one. लास्ट बट 1, लास्ट बट 2. आता इथं आपण पाहिलं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स एकूण आहेत. 2 आणि 6 डिस्ट्रीब्युशन आहे. इथं 2 आणि 6 असतील. म्हणजे दिस इज द आउटर मोस्ट शेल अँड दिस इज द पेनअल्टिमेट शेल. इन केस ऑफ सल्फर
6 electrons are present in the outermost shell and 8 electrons in the penultimate shell. Now compare the electronic configuration of oxygen and sulfur. हे जर आपण पाहिलं तर in case of oxygen there are 2 electrons in penultimate shell and in case of sulfur there are 8 electrons in penultimate shell. हा मेन डिफरन्स इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि therefore oxygen shows or behaves differently from the sulfur. म्हणजे इथं ज्या प्रॉपर्टीज ऑक्सिजनच्या असणाऱ्या आहेत त्या ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रॉपर्टीज त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला त्या एक्सप्लेन करता येतील. परंतु these two elements again behave differently from the remaining elements. कारण त्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पेनल्टिमेट शेल जो असणार आहे त्यामध्ये देर आर 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स इथं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे या पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि त्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन करता येणं अपेक्षित आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढलं तर 1s2 फर्स्ट शेल, 2s2 2p4. म्हणजे इथं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण केलेलं आहे आणि 2s2 2p4 असणार आहे. इथं आपल्याला 1s2 2s2 2p6 6 orbital, p orbital is accommodated, it accommodates 6 electrons, 2 8 आणि इथं 3s2 3p4 हे 6 आणि 4 मिळून 10 झाले. सो इट हॅज कंप्लीटेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन 3s2 3p4 या पद्धतीचा असणार आहे. म्हणजे इथं देखील तुम्हाला सांगता येईल की 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 3d10 त्यानंतर येणार आहे ते 4s2 4p4. बघा याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स 8 इलेक्ट्रॉन्स 18 इलेक्ट्रॉन्स and 6 electrons. So in this way you can write the electronic configuration of remaining elements. जे ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये जर माहित असतील तर कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. हे निश्चित तुम्हाला चांगलं समजलेलं असणार आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही यावर कमेंट टाकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.